लग्न झालं, 2.25 लाख देऊन नवरी आणली, ती पहाटे सगळं घेऊन पळाली. अहिल्यानगरमध्ये हाय प्रोफाईल टोळी सक्रिय. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मोहेगाव गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या आमिषाने एका तरुणाची 2.25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातून आहे नाही ते घेऊन पळून गेली आहे. माहेगाव मधील एका अविवाहित तरुणाला मध्यस्थांमार्फत जालना जिल्ह्यातील रोशनी अशोक पवार नावाची मुलगी दाखवण्यात आली. काही दिवस चर्चा झाल्यानंतर या दोघांचं लग्न पार पडलं. लग्नाच्या तयारीसाठी आणि इतर खर्चासाठी तरुणाकडून मध्यस्थांनी 2.25 लाख रुपये घेतले. मात्र लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री नवरी पहाटेच्या सुमारास घरातून गायब झाली. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर तरुण आणि त्याच्या कुटुंबियांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांचे मोबाईल बंद होते. तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. तक्रारीनंतर कोपरगाव पोलिसांनी तपास सुरू केला आणि एक हाय प्रोफाईल टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी टोळीची मास्टरमाइंड ज्योती गायकवाड नावाच्या महिलेस अटक केली आहे.